जनशक्ती न्यूज, जनतेसाठी जनतेसोबत। महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाचे अध्यक्ष तथा राज्यमंत्री दर्जाप्राप्त समीर गुलाम नबी काझी यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवार दिनांक 13 जून 2026 रोजी सोलापुरातील फॉरेस्ट परिसरातील मशिदीत आयोजित करण्यात आलेल्या वक्फ संवाद कार्यक्रमात विविध वक्फ संस्थांच्या समस्या, तक्रारी आणि प्रलंबित प्रश्नांवर चर्चा झाली। मात्र या संवाद कार्यक्रमात सोलापूरकरांना परिचित असलेला मोहरम कमिटीचा वाद पुन्हा एकदा ऐरणीवर आला आणि दोन प्रतिस्पर्धी गट आमनेसामने आल्याने काही काळ वातावरण तापले। कार्यक्रमाला अल्पसंख्याक आयोगाचे सदस्य वसीम बुरहान, माजी नगरसेवक तौफिक शेख, गफूर शेख, मलंग शेठ, अयूब कुरेशी यांच्यासह विविध मशिदी, दर्गे आणि मोहरम कमिटीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। दुपारी 2 वाजता सुरू होणारा कार्यक्रम प्रत्यक्षात दुपारी 4 वाजता सुरू झाल्यानं उपस्थितांमध्ये नाराजीचे सूर उमटले। राज्यमंत्री दर्जाच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत काही ठिकाणी बेशिस्त वर्तनाचाही अनुभव आला। संवाद कार्यक्रमात अनेक मशिदी, दर्गे आणि वक्फ संस्थांच्या प्रतिनिधींनी आपल्या समस्या मांडल्या। त्यावरील तक्रारींचे निवारण करताना समीर काझी यांनी संयम आणि कौशल्य दाखवत संबंधितांना मार्गदर्शन केले। मात्र चर्चेदरम्यान मोहरम कमिटीचा वाद पुढे आल्याने सभागृहाचे लक्ष त्या विषयाकडे वळले। मुसा मुर्शद यांनी मोहरम उत्सवाच्या नावाखाली मकबूल मोहोळकर यांच्याकडून खंडणी वसूल केली जात असल्याचा गंभीर आरोप केला। त्यावर प्रत्युत्तर देताना मकबूल मोहोळकर यांनी आरोप फेटाळून लावत आपणच मोहरम कमिटीचे पदसिद्ध अध्यक्ष असून नियमानुसार वर्गणी गोळा केली जात असल्याचे स्पष्ट केले। दुसरीकडे मुसा मुर्शद यांनीही मोहरम कमिटीवर आपला दावा कायम ठेवत भूमिका मांडली। त्यामुळे दोन्ही गटांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक रंगली। वाद चिघळत असल्याचे पाहून वक्फ मंडळाचे अध्यक्ष समीर काझी यांनी तत्काळ हस्तक्षेप केला। दोन्ही बाजूंची मते शांतपणे ऐकून घेत त्यांनी तात्पुरता तोडगा जाहीर केला। यंदाचा मोहरम उत्सव कोणत्याही एका गटाच्या नियंत्रणाखाली न राहता थेट वक्फ बोर्डाच्या नियंत्रणाखाली पार पडेल असा निर्णय त्यांनी जाहीर केला। यासोबतच मोहरम कमिटीच्या मालकी, अधिकार आणि नेतृत्वाबाबतचा वाद पुढील सुनावणीत सविस्तरपणे हाताळला जाईल आणि कायदेशीर व प्रशासकीय प्रक्रियेनंतर अंतिम निर्णय घेतला जाईल असेही समीर काझी यांनी स्पष्ट केले। दरम्यान वक्फ मालमत्तांचे व्यवस्थापन, मशिदी आणि दर्ग्यांशी संबंधित प्रश्न तसेच विविध संस्थांच्या अडचणी यावरही सविस्तर चर्चा झाली। मात्र कार्यक्रमात झालेल्या मोहरम कमिटीच्या वादामुळे वक्फ संवाद कार्यक्रमाची सर्वाधिक चर्चा याच मुद्द्यावर केंद्रित राहिली। उसके अंदर जो चलेगा है कि 1950 का रजिस्ट्रेशन जिसे 1956 के अंदर मान्यता मिली वो मेरे घर का रजिस्ट्रेशन है। मुर्शद अमानुल्लाह शाह मुर्शद ये पहले सदर थे। उसके बाद उसके अंदर कोई चेंजेस नहीं हुई, मगर सोलापुर के अंदर खंडनी खाने का धंधा चल रहा है। 1500 से 1000 रुपए लिया जा रहा है। ये काय के इसका खुलासा हमने काजी साहब को पूछा। काजी साहब बोले थे ये सामने खड़े हैं ना। अरे तुम्हारा रजिस्ट्रेशन ऐसे नहीं है तो तुम खंडनी की लेना है। रजिस्ट्रेशन किसका है? मुर्शद अमानुल्लाह का है। तुम्हारा रजिस्ट्रेशन कहाँ है? हमारा भी है वहाँ, हमारा भी है। अधिकारी नहीं इसमें एक कर सकते हैं, जल्दी से हम हियरिंग लगा के फास्ट ट्रैक पे तुम्हारा मैटर डिसाइड कर। कब तक करते हैं? अभी अगली हियरिंग में ले लेता हूँ। अब अगला हियरिंग 26 को मोहरम खत्म है तो वो वक्फ बोर्ड के नियंत्रण में होगा फिर तब तक। करो ना, हम गए तो हमारे पिछले दोनों भी कमेटी को नहीं मिलेगा, वक्फ बोर्ड के नियंत्रण में हो जाएगा। ठीक है, चलो ठीक। सर, यंदाचा मोहरम उत्सव जो आहे तो तुमच्या नियंत्रणात होणार का? म्हणजे ॲक्च्युली काय जे दोन ट्रस्टीचे ज्यावेळेस भांडण असतात त्यावेळेस वक्फ कायद्यामध्ये तरतूद आहे आणि ते वक्फ कायद्याच्या अंतर्गत नियंत्रणात घेऊन आपल्या सोलापुरातल्या मोहरम संदर्भात काय होतं? सोलापुरातल्या मोहरम संदर्भात मॅनेजमेंटची तक्रार आहे की दोन बॉडी आहे, दोनचा आपसात वाद आहे। तो वाद वक्फ मंडळासमोर सुनावणीमध्ये आहे। सुनावणीचा निकाल येईपर्यंत मोहरमचा जे काही इव्हेंट असेल ते वक्फ मंडळाच्या नियंत्रणामध्ये। आरोप काय आपल्याला?